चला, आज आपण जो तुमचा सेक्शन सेकंड आहे त्या सेक्शन सेकंड मधील पहिला चॅप्टर चालू करतोय. तो आहे तुमचा डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन आता काय बुक मध्ये ती डिफरन्सिएशन असेल, काय मध्ये ती डेरिव्हेटिव्ह. तुमच्या बुक मध्ये काय डिफरन्सिएशनच आहे ना? हा, चला तर वर लक्ष द्या. आता हा जो डिफरन्सिएशन आहे हा चॅप्टर, ह्याच्या अगोदर काय चॅप्टर आहेत पहिलं जे तुम्ही इयत्ता 11वी मध्ये शिकलेलं आहे, बरोबर? ह्याची जी तुमची जी सुरुवात होणार आहे ती सुरुवात तुमची सेट्स अँड रिलेशन ह्या चॅप्टर वर नव्हती. ह्या रिलेशन चॅप्टर वरती तुमचा पुढे फंक्शन चॅप्टर असतो, बरोबर? फंक्शन वरती पुढं लिमिट, लिमिट वरती पुढं कंटिन्युटी आणि कंटिन्युटी पुढं इथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर? आणि ह्या डेरिव्हेटिव्ह जे तुमची इयत्ता 11वी जो चॅप्टर शिकलाय त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला जास्त याचं पुढचं काय दिलेलं नव्हतं. तिथं फक्त तुम्ही एकच थेरम शिकलाय. कुठला? फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल. फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि काय तो फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह? त्याला FOP असं सुद्धा म्हटलं जातं, फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. ठीक आहे. आता ह्याचं जे काय बेसिक आहे ह्या गोष्टी मी आता इथे एक्सप्लेन करत ह्याला वेळ मी नाही वाया घालवणार. ठीक आहे. हे जे सगळं आहे ते तुम्ही 11वी मध्ये शिकलेलं आहे. जर नसेल तुम्हाला येत त्यातलं तर ते जाऊन घरी बघणं तुमचं काम आहे. तर बघा लक्ष द्या, ही जी आहे ती फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल म्हणजे ह्याची जी ओळख होती थोडक्यात काय, आता जे फॉर्म्युला आहेत, आता एखादा डेरिव्हेटिव्ह कशाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इथं डायरेक्ट आता कॉस एक्स लिहिणार आहे ना, बरोबर? त्यानंतर पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इथं काय लिहितो आपण डायरेक्ट मायनस साइन एक्स. पण ही जी फॉर्म्युला आहे तर सुरुवातीच्या काही संशोधकांनी काय केलं होतं की ही फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल नुसार ही एक्झाम्पल ती सॉल्व्ह करत होती. पण ही जी प्रोसेस होती ही प्रोसेस एकदम लेंदी होती. म्हणजे ह्याच्यामध्ये ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं म्हणजे आता इथं लक्ष द्या, एखादं फंक्शन, आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला म्हणलं ना फंक्शन तुम्हाला माहित असलं पाहिजे, तर ते फंक्शन मध्ये पण सांगतो तुम्हाला. आता बघा एखादं फंक्शन आहे, आता इथं फंक्शन काय घेतलेलं आपण एफ ऑफ एक्स, त्यालाच वाय म्हटलं जातं. वाय किंवा एफ ऑफ एक्स दोन्हीचा अर्थ एकच. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इथं साइन एक्स आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडची साइन एक्स ही फंक्शन आहे, कळतंय? पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ही मेथड आहे, कुठली? फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल. ह्याच्यामध्ये काय म्हणलं त्यांनी, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. हा जो एच आहे हा स्मॉल चेंज आहे, लक्षात घ्या. आता मग ही जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एफ ऑफ एक्स तर तुमच्याकडे आहेच, पण तुम्हाला इथं काय करावं लागतं, एफ ऑफ एक्स प्लस एच. म्हणजे इथं तुम्हाला काय येणार आहे, साइन एक्स प्लस एच. मग तुम्ही काय करणार, ह्या ज्या किमती आहेत दोन्ही, त्या दोन्ही किमती ह्याच्यामध्ये टाकणार. म्हणजे इथे काय येणार, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच. म्हणजे तुमचं काय येणार आहे, साइन एक्स प्लस एच मायनस साइन एक्स. म्हणजे तुमचं काय आलं तिथं, साइन सी मायनस साइन टी. त्याचा फॉर्म्युला तुम्ही वापरणार. म्हणजे तिथं परत ट्रिग्नोमेट्री आली, ती सॉल्व्ह करून ह्याच्यावरून काढलेलं उत्तर हे तुमचं नंतर साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येणार आहे. पण ही डायरेक्ट फॉर्म्युला मेथड आहे. पण ही पाठीमागचे जे संशोधक होते ते काय करायचे, ह्या मेथडनं जात होते. पण कालांतरानं त्यांच्या असं लक्षात आलं की एवढी लेंदी प्रोसेस करण्यापेक्षा अशाच डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला मेथडनं फॉर्म्युला सगळं ही केलं. ठीक आहे. तर ही तुम्हाला झालंय पाठीमागं ही फर्स्ट ऑर्डर प्रिन्सिपल. ह्याच्या आता इथं काही एक्झाम्पल आपण त्याची घेत बसणार नाही. आता बघा जिथं फंक्शनचा जी कन्सेप्ट मी तुम्हाला म्हणलं होतं, आता ऍक्च्युली फंक्शन मध्ये जवळपास 15 ते 16 टाईपचे फंक्शन तुम्हाला इयत्ता 11वीच्या फंक्शन चॅप्टर मध्ये आहेत तिथं. पण आता इथं जी लागणार आहे त्यापैकी जे ठराविक मेन आहेत त्यापैकी एक रूल असतो, त्याला म्हणायचं लिएट रूल. ठीक आहे. कुठला रूल? लिएट. त्याच्यामध्ये बघा एल मीन्स काय असतं, लॉगॅरिथमिक फंक्शन. कुठलं असतं, लॉगॅरिथमिक फंक्शन. इथं जो आय असतो, आय हा तुमचा असतो इनवर्स फंक्शन. आय मीन्स इनवर्स फंक्शन. ए मीन्स अल्जेब्रिक फंक्शन. हे जे असतं ते काय असतं तुमचं अल्जेब्रिक फंक्शन. त्यानंतर जे टी आहे टी मीन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि जो ई आहे ई इज नथिंग बट एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि हे जे आहे ते तुमचं काय आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर इथं तुम्हाला हे जे टाईप आहेत हे 5 टाईपचे एक्झाम्पल, ह्याच्यावरतीच बऱ्यापैकी एक्झाम्पल तुम्हाला असतात. आता त्यात थोडं अजून शिकायचं आहे आपल्याला. पण आता हे नेमकं काय आहे ते थोडंसं बघूया. लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे तुमचं फंक्शन आहे. आता तुम्ही काय म्हटलं, वाय इज इक्वल टू तुमचं फंक्शन असतं ना, म्हणजे तुमचं जे फंक्शन आहे हे लॉगच्या फॉर्म मध्ये येणार. म्हणजे काय असेल, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 3.
या टाईप मध्ये असेल, लॉग ऑफ ई रेस टू एक्स, इट मे बी काय पण येणार आहे पुढं, पण त्याच्या ठिकाणी काय येणार लॉग. हे जे फंक्शन आहे ह्याला काय म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. ह्याच्यामध्ये दुसरा टाईप कुठला आहे इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स तर तुम्ही शिकलाय ना, समजा y इज इक्वल टू असं असेल साइन इनव्हर्स ऑफ इथं असेल एक्स प्लस टू, साइन इनव्हर्स असेल मग त्याच्यामध्ये आता बाकीचे येणार साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, ह्याचं इनव्हर्स तिथे येणार. म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला, ह्या टाईपचं जे फंक्शन असतं त्या टाईपचं फंक्शनला म्हणायचं इनव्हर्स फंक्शन. आता जे तिसरं आहे ते अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे कसं, जे अल्जेब्रिक रेग्युलर मेथड म्हणजे काय, समजा 2x² प्लस 4x प्लस 5. आता हा जो आहे हा याला काय म्हणतो आपण अल्जेब्रिक फंक्शन. आता त्यानंतर पुढे चौथा ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री तर तुम्हाला माहितीच आहे ना, दुसरा चॅप्टर आहे तुमचा साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. हे जे 6 आहे ते तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. y इज इक्वल टू समजा असेल सेक 2x प्लस 3 असेल किंवा काय पण असेल, तर म्हणजे हे सेक बाकीचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत सगळी साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट याच्या फॉर्म मध्ये आलं की तुमची कसली आली ट्रिग्नोमेट्रिक. आणि जो तुमचा यातला पाचवा टाइप आहे तो आहे तुमचा एक्सपोन्शियल. आता एक्सपोन्शियल म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर जे तुमचं फंक्शन आहे ई रेस्ट टू असेल, ई रेस्ट टू समजा 5x प्लस 6 असेल या पद्धतीचं असेल ही फंक्शन, किंवा हे y इज इक्वल टू असा सुद्धा असू शकतं ए रेस्ट टू 2x प्लस 3, म्हणजे या पद्धतीचे असणार. ई रेस्ट टू एक्सच्या फॉर्म मध्ये असू द्या किंवा ए रेस्ट टू एक्सच्या फॉर्म मध्ये असू द्या, हे जे आहेत हे तुमचे फंक्शन्स आहेत. हे मेनली तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये तुम्हाला दिसणार सगळीकडे. हा जो रूल आहे या रूलला म्हणायचं लिएट. लिएट याच्यामध्ये त्याचं लॉंग फॉर्म काय बघा, लॉगॅरिथमिक फंक्शन, आय मीन्स इनव्हर्स, ए मीन्स अल्जेब्रिक, टी मीन्स ट्रिग्नोमेट्रिक आणि ए मीन्स एक्सपोन्शियल फंक्शन. हे कळालं. हे फंक्शन जे 15 ते 16 टाईप आहेत जे 11वी मध्ये शिकायचे आणि शिकलेत तुम्ही, आता लक्षात नसेल ती भाग वेगळा. चला आता बघा, आता पुढे जाऊया. आता नेमकं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे, बरोबर. आता तुम्ही काय सगळी जे आहात तुम्ही शेतकरी वर्गात नेत आहे, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे की आपण रानामध्ये ऊस असेल शेती बाकीची पिकं करतो सगळी, बरोबर. तर बघा मी काय म्हणतोय, जो ऊस आहे तुमचा मराठीला सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही काय म्हणता त्याला शुगर केन काय म्हणता. ही ऊस आहे, ही ऊस तुमचं फंक्शन आहे त्यांना ठेवा. ही ऊस म्हणजे काय तुमचं फंक्शन आहे. ह्या ऊसाचं ही ऊस काय केला जातो, आपण कारखान्याला सोडून देतो, बरोबर. मग कारखान्यात गेल्यानंतर ती काय करणार, त्याचा आधी रस करणार, पुन्हा बाकीची प्रोसेस आणि त्याच्यापासून साखर तयार होणार, बरोबर. तर हे साखर म्हणजे तुमचं डेरिव्हेटिव्ह आहे कुणाचं, ह्या फंक्शनचं, कळतंय का. म्हणजे ह्याच्यावरती अनेक प्रोसेस येणार आहेत ना, का असं झालं, मग तसं होत असतं मग आपण घरीच केली नसते साखर तयार, हे तसं होत नाही. म्हणजे ऊस म्हणजे काय तुमचं फंक्शन, त्याच्यावर तुमची काही ती प्रक्रिया असेल, ती प्रक्रिया तुम्ही करणार आणि त्याच्यापासून तुम्ही साखर तयार करणार. म्हणजे ऊस म्हणजे तुमचं फंक्शन आहे, त्याच्यापासून आपल्याला डेरिव्हेटिव्ह तयार करायचं. मी त्या दिवशी पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, कुठलं, ही पेन आहे. ही पेन जर काय केला मी 5 भागामध्ये जर मी काय केला डिवाइड केला, काय म्हणतो मी कळते 10 सेंटीमीटर याची लेंथ आहे. जर मी 5 भागात जर डिवाइड केला तर प्रत्येक तुकडा कितीचा होईल 2 सेंटीमीटरचा, बरोबर आहे ना. म्हणजे हा पेन 5 भागामध्ये ह्याचं तुकडं करणं ह्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. आणि हेच 5 जे तुकडं आहेत हे केलेलं तुकडं जॉईन करायचं, ह्याला काय म्हणायचं इंटिग्रेशन. हे आपलं जनरल फॉर्म मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. आता बघा हे डेरिव्हेटिव्ह आहे जे आहे ते नेमकं आपण रिप्रेझेंट कसं करतो बघा. आता मी तुम्हाला सांगितलं हे तुमचं फंक्शन आहे, ही फंक्शन आपण काय करतो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्म मध्ये आपण तुमचं जे फंक्शन आहे ते लिहित असतो, बरोबर. आता बघा इथे एखादं फंक्शन आहे कुठलं y इज इक्वल टू 4x प्लस 4x² प्लस 6x प्लस 2, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये पण टाईप पडतात, ठीक आहे. आता शेवटचा ह्यातला जो तुमचा टाईप आहे तो आहे तुमचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा आता मला काय करायचं ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग आपण बऱ्याच वेळेस तुम्ही तिथे एक वाक्य लिहावं लागतं तुम्हाला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे ह्या वाय मध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे पण विथ रिस्पेक्ट टू एक्स, कळतंय. हा मग बघा डीवाय बाय डीएक्स हे असं लिहितो आपण, ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण. आता हिचं एक फंडामेंटल फॉर्म्युला आहे, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठला एक्स रेस टू एन, काय फॉर्म्युला असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. जे एन आहे त्याच्या डोक्यावरती त्याच्या पायथ्याला आणा, पायथ्याला ते आणलं की जे वर्ण खाली आणले त्यातलं एक वजा करायचं. फॉर्म्युला म्हणजे बंदुकीतल्या गोळ्या त्यानं ठेवायचं,
नुसती बंदूक असून उपयोग नाही. तर फॉर्म्युलेज नाही ते येणार, सगळी प्रोसेशन पण उपयोग नाही. आणि ही काय अवघड नाही, तर ती सगळी घेणार आहे आपण. वळी सगळे बेसिक मी घेणार आहे, लेक्चरच बेसिकचं याचं आपलं. मग लक्ष द्या. आता हे dy बाय dx, मग बघा ही 4 तर हायच राहील, 4 कॉन्स्टंट आहे ना. मग आता डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन, म्हणजे इथं एन म्हणजे 2 आहे तुमचा. मग इथं काय म्हणलं 2 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे किती 1, प्लस 6x, हा 6 कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, आणि प्लस 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे किती आलं 4 दुनी 8, एक्स अधिक 6. ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे जे डेरिव्हेटिव्ह आहे कसं म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर. आता जर मी काय म्हणलं ह्याचं तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं, म्हणजे मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणायचं ह्याला. हे सेकंड ऑर्डर कळते ना तुम्हाला. हा मग बघा 8x डेरिव्हेटिव्ह 8 आणि 6चं 0, हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता जर तिथं म्हणलं असेल तुम्हाला एखादं फंक्शन दिलं काय y इज इक्वल टू 4x स्क्वेअर प्लस 6x प्लस 2 अँड फाइंड म्हणलं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तर तुम्ही काय करायचं इथं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. आता इथं कॉन्स्टंट, ह्या कॉन्स्टंटचं परत डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर काढायला सांगितलं असेल तर हे तुमचं सोल्युशन असणार आहे. कळते. तर मुळात त्याच्यामध्ये काय अवघड नाही. आता मी काय सांगितलं तुम्हाला इथं ही जी आहे dy बाय dx, आता हे y फंक्शन होतं, त्या dy बाय dx ला तुम्ही y डॅश म्हणू शकता. कळते. हे डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर आहे, त्याला तुम्ही y डबल डॅश म्हणू शकता, आणि हे डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब आहे, त्याला y ट्रिपल डॅश म्हणायचं. ही y डॅश डबल डॅश किंवा ट्रिपल डॅश ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. एक रेष आली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 2 डॅश आल्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 3 डॅश आला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. हे साध्या साध्याच गोष्टी सांगतो, अजून मी काय पुढे गेलेलो नाही, हे कळलं तुम्हाला. किंवा हे जर फंक्शन तुम्हाला एफ ऑफ एक्स, आता काय ठिकाणी काय केलंय बघायचं, लक्ष द्या. हे फंक्शन दिला असं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4x स्क्वेअर प्लस 6x प्लस 2, हे असं दिलं. काय जण म्हणते ती आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आलता आम्हाला. वाय आणि एफ ऑफ एक्स दोन्ही एकच ना, कळतंय. मग आता इथं ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे असं असतं एफ डॅश ऑफ एक्स, कळतंय का. हा हेच येणार आहे 4 दुनी 8 एक्स प्लस 6, ह्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे काय येणार आहे 8 बरोबर. आता हेच किंवा हे असं सुद्धा असतं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ही एफ ऑफ एक्स, हे असं सुद्धा असतं त्यांना ठेवायचं. कळतंय का. त्याचा अर्थ ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ एकच. सगळ्या का सांगतोय गोष्टी परत नाही सांगणार, म्हणून आता सगळं सांगतोय. कळतंय का. पाठीमाग लिहायचं नाही काय तुझं, वर लक्ष द्यायचं फक्त. झालं इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे. मग चला आता जे फॉर्म्युला आहेत त्या फॉर्म्युल्याकडे आपण जाऊया. ते नेमकं फॉर्म्युला काय यायचं किंवा त्याचा रूल काय यायचं, त्या रूल नुसार आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करूया. बघा लक्ष द्या. आता फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे काय. हा आता इकडे काय घेऊयात आपण, ही फंक्शन या साईडला घेऊया फंक्शन, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. त्याला फंक्शन म्हणा किंवा ह्याला जरी तुम्ही y जरी म्हटलं तरी चालेल. आता लक्ष द्या. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं c मीन्स कॉन्स्टंट. जो जर कॉन्स्टंट जर तुमच्या तिथं असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असल्या ठिकाणी 0, काय जणांना ठेवायचं. आताच काढलं होतं आपण, तरी पण काय जणांनी कळत नाही. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं 0. हा आता इथं फंडामेंटल फॉर्म्युला एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा पुढं तिसरा 1 अपॉन एक्स, काय डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता ही काय जण असते इथं बघा, ही 1 अपॉन एक्स आहे का नाही, ही एक्स खाली आहे ना, ही वर गेल्यावर काय होणार आहे एक्स रेस टू मायनस 1. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग काय येणार ते लिहिणार आपण काय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा काय होणार, पॉवर त्याची -1 आहे ना, मग एक्स रेस टू एन इंटू एक्स रेस टू -1 आणि -1 किती झाला -2. कळतंय का. मग आता बघा आता हेच काय आलं, मग हेच कसं लिहू शकता तुम्ही, ही -1 आपण ती खाली येईल ना, ह्याचं काय डेरिव्हेटिव्ह आलं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. कळतंय. पुढं डेरिव्हेटिव्ह पुढचं फंक्शन कुठलं रूट एक्स. रूट एक्स काय असणार आहे 1 अपॉन 2 रूट एक्स. आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर ही रूट एक्स म्हणजे काय असतं एक्स रेस टू 1 हाफ असतं. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ही काय जर लय जणांची कळत नाही बरं की अजून सुद्धा. हा ही रूट एक्स म्हणजे काय नाही, ही एक्स रेस टू 1 हाफ आहे त्यांना ठेवायचं. आता ज्यावेळेस रूट मध्ये असणार आहे मी तिथं सांगत बसणार नाही त्याला 1 हाफ म्हणायचं, मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार.
पुन्हा म्हणायचं नाही कसं काय आलं, आता सांगतोय. कळालं? पुढं रूट एक्स नंतर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस्ट टू एक्स, ही एकमेवच गडी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, त्याची स्वतःचीच प्रॉपर्टी आहे. काय ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आईच येतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार ई रेस्ट टू एक्स. हा पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस्ट टू एक्स, ए रेस्ट टू एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे. हा पुढं बाकीचे आता बघूयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढं वाय, पुढचं काय लॉग एक्स, कितवा नंबर आहे? 7वा. हा लॉग एक्स. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं बघा, 1/x झालंय. राहिले का कुठलं काय अजून? आता काय करूया मग, जे तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. हा पटपट सांगा, वेळ वाया ना. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, हा कॉस मायनस साइन एक्स, टेनचं टेन एक्स सेक स्क्वेअर एक्स. पुढं कॉट एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. हा पुढं सेक एक्स इंटू टेन एक्स, सेक एक्स इंटू टेन एक्स. पुढं कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. झाली का? 6 1 2 3 4 5 6 ही झाली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ते आलंच पाहिजे आपल्याला. जर येत नसेल आपल्याला तर मग मॅथ ठेवायच्या मेथड मध्ये आपण नाही, बाकीचं बोलत नाही. हा आता पुढं वाय आणि परत पुढं अजून इनवर्स फंक्शन, इनवर्सची. आता बघा 13 झाली ना, 14. काय असतं साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. पुढं कॉस इनवर्स एक्स मायनस 1/√1 मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स सगळ्यात सोपं असतं, टॅन इनवर्स एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर पुढं 17 कॉट इनवर्स एक्स मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि पुढं कॉट नंतर सेक इनवर्स काय असतं 1/√x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि राहिला शेवटचा कोसेक इनवर्स एक्स, कोसेक इनवर्स एक्स. हा मायनस 1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ही फॉर्म्युला तुम्हाला आलं, पहिला एक्झरसाइज संपला. आलं लक्षात? हे सगळं फॉर्म्युला आलं का पहिला एक्झरसाइज संपते तुमचा, म्हणजे सोडवायचंच नाही आता त्याचा अर्थ नाही, सोडवलं तर सुटणार आहे. लक्ष द्या, ऐका. आता इथं काय मजा, थोडीशी ट्रिक, काय फॉर्म्युला जर ध्यानात राहत नसलं तर, जर तुम्ही बघितलं कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स आहे, कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सी येणार आहे त्या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस. एवढं तर लक्षात येईल. हा आता इथं बघा साइन इनवर्स एक्स, इथं परत सी आला का नाही, कॉस इनवर्सला आलेला मायनस, पुढं कॉट इनवर्सला मायनस आणि कोसेक इनवर्सला मायनस. काय जरी झालं ही फॉर्म्युला तुम्हाला जी आहे ती 19 अजून काय असल्यात हे तर आलंच पाहिजे फॉर्म्युला. आणि ही एकदा फॉर्म्युला आलं की बाकी सगळं ह्याच्यावर डिपेंड आहे. आता जे इंटिग्रेशन असणार आहे ह्याच्या उलट सगळं फॉर्म्युला आहेत. आरशा पुढे जर उभा राहिला, काळा असेल तर काळा देणार, का गोरा असला तर गोरा, त्या पद्धतीनं ती मिरर इमेज फॉर्म्युला इथं देणार ठेवायचं. चला ही फॉर्म्युला देण्यात आलं का, जी त्याचं रूल आहे इथं यू इंटू यू अपॉन व्ही, ही बघूया. ही आजचं लेक्चर मी पूर्णपणे बेसिकला का घालवतोय माहिती आहे का, माझ्या म्हणून नाही, परत मी या बाबतीत काय सुद्धा सांगणार नाही, ते सगळं आलं पाहिजे तुम्हाला. जी स्पीड आहे ना, स्पीड त्याच्या अगोदर आपलं जे टीचिंगचं स्पीड होतं ते किती 30-40 किलोमीटर पर आवर होतं. ते आता याच्यावर नसणार आहे सगळं, कारण फॉर्म्युला एकदा आलं इथं थांबून जमत नाही, सुडवाटचं पुढं चाल लक्ष द्या. ऐका आता 1 by 1 मी सगळं रूल सांगतो आणि त्याच्यावर एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो. बघा त्यातला पहिला जे तुमचा सगळ्यात
कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्ष द्या वर, डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स. लक्ष द्या वर. आता या ठिकाणी हे जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे. आता के काय आहेत? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट तेवढा बाहेर काढायचं. आणि एफ ऑफ एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. हे पहिला रूल आहे तुमचा. हे जे एक्झाम्पल घेऊया ना इथं. काय म्हणलंय समजा आता 2 इंटू साइन एक्स. 2 इंटू साइन एक्स घ्यायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं, बरोबर. मग बघा मी काय म्हणलं, 2 कॉन्स्टंट आहे ना, त्याला बाहेर काढा आणि साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस झालं. हे पहिला रूल. मग आता ह्याच्यावरून तुम्ही 1000 नाही तर 2000 पण गणित सोडू शकता. साईड फक्त काय साईनच्या ठिकाणी कॉस टॅन कॉस एक्स एक क्वार्टर झालं. हिथंच किती गणित झाली? 6. हा इनवर्स घ्या 12. परत ती मग ते फॉर्म प्रत्येक ह्याच्यावर गणित तुम्हाला तयार होणार आहे इथं. आलं लक्षात? गणित किती सोडवताय ह्याच्यापेक्षा कशी सोडवताय ह्याला महत्व द्यायचं. मला एक सर होतं, ती म्हणायचं 1000 गणित तुम्ही सोडवायचीच नाही, एकच गणित सोडवायचं त्याच्यावर 1000 गणित सुटली पाहिजे. त्या मित्रांना आपण अभ्यास करायचा. सगळं आका चॅप्टर घेतला आणि याला 100 पैकी 5 पडली. का होत बघा त्याचा? सगळी गणित गेली ती. पण थोडाच ह्याच्यामध्ये स्मार्ट स्टडी उपयोगाचा आहे. डॉंकी वर्क करायचं असेल तर फक्त इंटिग्रेशन मध्येच 1400 गणित यायची. पाठ करणार आहे? हा डेरिव्हेटिव्ह मध्ये 7-8 असतील. डोक्यातनं काढून टाकायचं. त्यामुळे स्मार्ट स्टडीवर लक्ष द्यायचं, फॉर्म्युला पाठ करण्यावर लक्ष द्यायचं. चला ऐका, आता दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन्स आहेत आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. मी इथं 2 फॉर्म्युले लिहिलेत, आता बघ नीट. हा प्लस मायनस म्हणले मी, कळते? मग ह्याचं करायचं काय फक्त की एफ ऑफ एक्स आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ना, मध्ये प्लस मायनस आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, ही डेरिव्हेटिव्ह ह्याला पण जाणार आणि हे डेरिव्हेटिव्ह याला पण. इथं काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे. मग बघा लक्ष द्या, कोणतेही 2 फंक्शन घ्या. y इज इक्वल टू काय घेताय, साइन एक्स प्लस लॉग एक्स. आहेत ही 2 फंक्शन आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. नाही तर प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या. मग काय येणार, डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. ह्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट, ह्याचं सेपरेट. पेपर मध्ये बोर्डाच्या लिहिताना व्यवस्थित लिहायचं, कळते का? डायरेक्ट मित्रांना वापरायची. आता लिहिताना लिहिणार तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग बघा साइनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स प्लस मायनस लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे साधं साधंच काय सांगतो तर आधी साधं साधं आलं पाहिजे, कळते? झालं 2 रूल कळालं. पहिला कॉन्स्टंट फंक्शन असेल तर कॉन्स्टंट काढायचा बाहेर आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 2 फंक्शन असतील त्यांची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर काय करायचं, दोघांचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काल 3 नियम झाले त्यात. अधिकचा 1 आणि वजाचा 2, ती दुसरा आहे आणि ही तिसरा. चला आता जी रूल आहेत जे महत्वाचं असतात, ही लय महत्वाचं आहे बरं का. यू इन टू व्ही रूल, यू अपॉन व्ही रूल. काय जरा हीच माहित नसतं आणि बस तिथे सोडवायला गणित. मग तिथे गेल्यावर मग शेजारच्याला विचारते ती कसं करायचं काय करायचं. त्याच्याऐवजी इथं शिका. बघा चौथा ना, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता कशाचं काढायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, ह्याला यू इंटू व्ही रूल बनायचं. काय करायचं, यू आहे असं ठेवायचं, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, हा रूल. आता ही जी रूल आलाय मस्त पाठ असतो, कसा वापरायचा कळायला पाहिजे. आलं लक्षात? आता बघा घ्या एक्झाम्पल याचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 फंक्शन्स आहेत, साइन एक्स आणि लॉग एक्स. साइन एक्स आणि लॉग एक्स मध्ये इंटू म्हणजे गुणाकार करतो ना. हा बघा खाली देतो काय इथं. हा लक्ष द्या, काय करायचं सांगितलं त्यांनी, हा यू आहे त्याला नाव द्यायचे. आता काय जण असतं तिथं काय दिलेलं असतं, ह्याला यू म्हणा त्याला व्ही म्हणा, ते आपण सपोज करायचं असतं. आणि सपोज करायसाठी मागाचा रूल दिलाय का कुठला, लिएट. ही लिएट रूल वापरायचं काय. आता काही ठिकाणी वापरला असेल काही ठिकाणी वापरत नाही, पण तसं जर नियमात जर तुम्ही गेला तर ही लिएट रूल वापरायचं असतो. ह्याचं म्हणजे काय, पहिल्यांदा लॉगॅरिथम घ्या, नंतर इनव्हर्स घ्या, त्यानंतर अल्जेब्रिक घ्या, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक घ्या, त्यानंतर एक्सपोनेन्शियल घ्या. ही काही मजा म्हणून दिलेलं नाही, लिएट उगाच म्हणलं नाही त्याला. अलग लक्षात. पण काय पुस्तकात वापरते ती काय पुस्तकात वापरत नाही ती, पण उत्तर शेवटी तीच येणार.
उत्तर त्याचा आधी घ्या किंवा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, उत्तर तीच येणार, फरक पडत नाही. पण नियमानुसार ह्या रूलनुसार जायचं. माझं बघा तिचं टी ही ट्रिग्नोमेट्रिक आहे ना आणि ही लॉगॅरिथम, म्हणजे यू कोणाला म्हणायचं, आधी काय यल आहे ना, ह्याला यू म्हणायचं आणि ह्याला व्ही. मग बघा यू म्हणजे लॉग एक्स, यू इंटू डेरिव्हेटिव्ह कुणाचं डेरिव्हेटिव्ह व्हीचं, व्ही म्हणजे काय तुमचा साइन एक्स प्लस आता काय ठेवायचं दुसरा व्ही आहे असा, म्हणजे साइन एक्स आहे असा ठेवा आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा लॉग एक्स. चला काय येईल, लॉग एक्स आहे असा, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स आहे असा आणि कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x. बस एवढं सोडवायचं. काय जण उगाच पुढं काहीतरी करत बसते ती, उत्तर बरोबर सोडवते ती आणि शेवट घेऊन चुकवते ती. हे सगळं बरोबर सोडवलं असतं, पण काय तर जादा करायची काय जर असते सवय असते, जेवढं येतं तेवढंच थांबा. तिचं अपेक्षित काय असतं तुम्हाला माहितीये का, तुमचं नवनीतातलं हाय असं आलंच पाहिजे असं तिथं अपेक्षित नसतं. त्यांना अपेक्षित काय असतं की बाबा ह्याला रूल कळालाय का, यू इंटू रूल नेमका काय हे तिथं अपेक्षित असतं, हे ध्यानात ठेवा. त्यामुळं हे कळालं रूल. आता त्यानंतर 5वा रूल, पुढचा जो रूल आहे तो रूल आहे तुमचा डेरिव्हेटिव्हचा यू अपॉन व्ही. मग लक्ष द्या, आता यू अपॉन व्ही ही सगळ्यात महत्वाचा रूल आहे. पहिल्यांदा जो व्ही आहे तो व्ही आहे असा घ्या, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे साइन मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा रूल देणार ठेवा. एक्झाम्पल मी तीच घेणार आहे, त्याचा अर्थ मला दुसरं येत नाही असं नाही, पण तीच वापरतोय का कन्फ्युज व्हायला नको. चला बरं दुसरं घेऊया. चला डेरिव्हेटिव्ह आता कॉस एक्स भागिले ई रेस टू एक्स घेऊया. चला एखादा म्हणला म्हणजे पाठ करून आले तर सर, एखादा म्हणला म्हणजे नवनीतच घेऊन शिकवते तर सर, तर काय करायचं पुन्हा आपण. लक्ष द्या, त्याला यू म्हणा त्याला व्ही म्हणा. मग पहिल्यांदा काय म्हणले, व्ही आहे असं ई रेस टू एक्स आहे असं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस परत यू आहे असं म्हणजे कॉस एक्स आहे असा, व्हीच डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमचा व्हीच डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ही आता मी सगळं व्यवस्थित लिहितोय काय, कशासाठी ही सुरुवातीला आहे म्हणून. मी परत असं लिहित नसतो, मी डायरेक्ट म्हणणार ई रेस टू एक्स इंटू मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स डायरेक्ट येणार, कळते का. आणि व्ही स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्स चा स्क्वेअर. आता बघा काय येईल पुढं, इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स. आता मायनस कॉस एक्स आणि ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू एक्स रेस टू 2 म्हणजे काय ई रेस टू 2x माहिती आहे ना, एक्स रेस टू एम रेस टू एन एक्स रेस टू एम एन त्या पद्धतीनं. तर बघा हा चौथा यू इन टू व्ही आणि हा 5वा यू अपॉन व्ही. हे लक्षात येते का, ही फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. एखाद्याला जर झोपेत न उठवलं सांग बरं यू इंटू रूल, मला त्यानं म्हणलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे ना. यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. काय करते ती, काय सायकल चालवता, गाड्या चालवता तुम्ही. आता काही जण काय करते ती, एका हाताने हँडल धरते एका हाताने अशा वाया घेऊन वाचते ती पोर. अशी अभ्यास करायचा असतो म्हणते मी. तुम्ही काय करता तुम्हालाच माहिती सगळं, जाऊ द्या. सुधीत चालवायची सायकल. हे कळलंय का, असं पॉइंट. तू पत्रकार होतो का, पत्रकार. लक्ष द्या, ऐका. हे जे होतं लक्ष द्या, हे जे होतं हे काय होतं या ठिकाणी बेसिक होतं. जे बेसिक आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता जे तुमचं पुस्तक आहे त्या पुस्तकानुसार जर जायचं म्हटलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा कुठलं डेरिव्हेटिव्ह बघायचे. पहिलं तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये कंपोजिट
हा, पहिलं कोणाचं डेरिव्हेटिव्ह काय शिकायचं ती बघा, ह्याचे समरी बघा. कॉम्पोजिट फंक्शन पहिल्यात कॉम्पोजिट फंक्शन आहे. दुसरं काय आहे? इनव्हर्स का? हा, दुसरं इनव्हर्स. तिसरं लॉगॅरिथमिक फंक्शन, चौथं इम्प्लिसिट फंक्शन. पुढं पॅरामेट्रिक फंक्शन. त्यानंतर पुढं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दुसरं काय आहे का? ज्योमेट्रिकल मिनिंग आहे. पण जी फंक्शन्स आहेत, फंक्शन्स हे फंक्शन मी तुम्हाला सांगतो. ऐका, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर म्हणजे काय लय अवघड आहे असं तर काय भाग नाही, सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. तुम्हाला एकदा कळलं कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असतं? फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. कळते? इनव्हर्स मध्ये आता तुम्हाला सांगितलं साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स सगळं. लॉगॅरिथम तर आता सांगितलं. इम्प्लिसिट असं पॅरामेट्रिक तिथं टी येतं, आता दुसरं येतं त्याच्यामध्ये टी येतं. असं एक्स वायचं आपल्याला माहित असतं ना, तर त्याच्यामध्ये टी पण येतं. म्हणजे थोडक्यात असं पॅरामीटर म्हणजे काय? डीवाय बाय डीएक्स तुम्हाला काढायचं, ठीक आहे. पण तुमचं जे फंक्शन असतं, समजा काय दिलंय, समजा y इज इक्वल टू दिले cos t आणि इथं दिलं काय x इज इक्वल टू sin t. हे लक्ष ठेवा, काय दिलं y इज इक्वल टू cos t दिलं आणि x इज इक्वल टू sin t. तुमचं फंक्शन आहे कशात नेमकं? टी मध्ये. काढायला काय सांगितले? dy बाय dx. आता हे जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? पहिल्यांदा dy बाय dt काढावं लागतं आणि इथं dx अपॉन dx ह्या किमती काढल्या, याच्यावर तुम्हाला dy बाय dx. पुढचा अभ्यास कशाला? त्या पण त्या पॉइंट नुसार जाऊया. आलं लक्षात? आणि हायर ऑर्डरचं मी आता तुम्हाला सांगितलंय. हायर ऑर्डर म्हणजे काय? पहिलं, दुसरं, तिसऱ्याच्या पलीकडे ती पण विचारत नाही, त्यांना पण नाही, त्याच्या पुढे तुम्हाला नाही. त्यामध्ये तीन पर्यंत विचारते. आलं लक्षात? चला, तर आता काय करूया? थोडीफार सुरुवात करूया चॅप्टरला. नेमकं काय आहे त्यात ती बघूया. चला लक्ष द्या. आता पहिला जो टाइप आहे तुमचा कंपोजिट फंक्शन. आता ही एक तर तुम्ही 11वी मध्ये पण बघितलं, पण तिथं कसं असायचं माहिती आहे बाबा? एफ कंपोजिट जी एक्स हे असं असायचं, बरोबर? किंवा ही जी कंपोजिट एफ एक्स. ही काय करणार ती म्हणा येत नव्हतं, ती म्हणायची F0 GX G0 FX. याला कंपोजिट म्हणायचं. आलं लक्षात? आणि ह्याचा जी फॉर्म्युला असायचा F of G of X, F of G of X आणि G of F of X. इथे ना ठेवा. ऐका, आता इथं बघा, इथं काय केलं तुम्हाला? फंक्शन किती आहेत बघा बरं का. एक पहिलं फंक्शन आहे, जी तुमचं दुसरं फंक्शन आहे, आणि एक तुम्ही व्हेरिएबल आहे तुमचं, लक्षात घ्या. थोडक्यात एखादी एक्झाम्पल घ्या. हो, आता काय दिलं तुमच्याकडे? एक एक्झाम्पल आहे, y इज इक्वल टू साइन ऑफ साइन ऑफ e रेस्ट टू x दिला. ठीक आहे, ऐका. कंपोजिटची डेफिनेशन काय सांगितली? फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. म्हणजे फंक्शनामध्ये फंक्शन असला कळते का? एकामध्ये एक. लक्षात येते का? हा, आता बघा, इथं जर तुम्ही नीट बघितलं, ही साधीच गोष्ट आहे बरं का, ही जास्त डोकं चालवायची गोष्ट नाही. तिथं मला सांगा, पहिलं फंक्शन आहे दोन आहेत. एक म्हणजे तुमचं फंक्शन आहे ई रेस्ट टू एक्स, आणि दुसरं फंक्शन आहे तुमचं इथं साइन एक्स. जिथं आपला एक्स ई रेस्ट टू एक्स आहे तो प्रश्न वेगळा ना. बघा, आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हे सॉल्व्ह करताना काय करायचं? आता इथे डेरिव्हेटिव्ह काढायचं. मी काय म्हणा, तुम्ही dy बाय dx. हा, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? cos x, बरोबर आहे का? आणि x म्हणजे काय? e रेज टू x इनटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट x मीन्स e रेज टू x. हे काय होणार? cos e रेज टू x आहे असं, आणि e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x. बरं, समजा काय असं असतं, e रेज टू x च्या ठिकाणी काय असतं? 2x + 3.
आता पलीकडे घेतो ते एक्झाम्पल या. आता इथं असं दिले फंक्शन बघा. आता दिलं दुसरं एक्झाम्पल यातलं काय म्हणतोय y इज इक्वल टू साइन ई रेस्ट टू 2x प्लस 3. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन फंक्शन्स आहेत. एक म्हणजे अल्जेब्रिक आहे, दुसरं म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे, आणि तिसरं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आहे. आलं लक्षात? म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. बघा पहिलं कुठलं फंक्शन आहे तुमचं 2x प्लस 3. दुसरं फंक्शन काय तुमचं यातलं ई रेस्ट टू 2x प्लस 3. आणि तिसरं जे फंक्शन आहे यातलं ते आहे साइन एक्स. कळते? चला आता करूया सॉल्व्ह. पहिला नियम महत्वाचा काय की साइन एक्स म्हणजे पहिल्यांदा त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे काय dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार cos x. आणि x म्हणजे काय e रेस टू 2x प्लस 3 into again derivative of that x into again derivative of that x. पण x म्हणजे काय e रेस टू 2x प्लस 3. आता बरोबर का? आता काय करायचं ही तर पहिली टर्म आहे राहणार आहे की cos e रेस टू 2x प्लस 3 into आता e रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय असतं e रेस टू x. बघा e रेस टू x डेरिव्हेटिव्ह e रेस टू x x म्हणजे काय 2x प्लस 3 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट x म्हणजे x म्हणजे काय 2x प्लस 3. बघा पुढे काय येईल cos e रेस टू 2x प्लस 3 into e रेस टू 2x प्लस 3 into आणि 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 2x चा 2 आणि 3 चा 0. हे तुमचं सोल्युशन. अवघड काय नाही. आता ह्यांनी काय केलं माहिती का? आता ह्याच्यामध्ये मला एक 17 क्वेश्चन दिला असेल. काय नाही वेगळं काही नाही तेच आहे. म्हणजे तुम्हाला एकदा कळलं की काय सोडवायचं आणि काय करायचं. फंक्शन ऑफ फंक्शन ही कळते का? फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. कळते का? ओळखायचं किती पहिल्यांदा ओळखायचं ह्याच्यामध्ये किती फंक्शन आहेत कसे सॉल्व्ह करायचे. एकदा ती कळलं बाकी काय अवघड नाही. हे लक्षात आलंय का? आता काय करूयात आपण तर हे तुमचं बुक आहे. त्या बुक मध्ये जी एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज मध्ये जी गणित आहे ते बघूया. इथपर्यंत काय अडचण नाही कोणाला. आणि काय करायचं घरी गेल्यानंतर त्याला किती वेळ लागणार आहे अर्धा पाऊण तास हे लिहायचं वहीमध्ये. लक्षात येते का? प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस मी बघणार आहे दररोज करताय का नाही तर मग मी प्रॅक्टिस करणार. नाही दिवस झाले मी आपण मारलेलं नाही. ऐका आता बघा मी जे शिकवलंय का नाही उत्तर तुम्ही सांगणार सगळ्यात लक्ष द्या. हे बघा लक्ष द्या. ऐका ही जी एक्झाम्पल असतात त्या अवघड नसते सोपी असते. आता इथं सगळ्यात फंडामेंटल फॉर्म्युला कुठला नाही तुम्हाला मी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन n into x raised to n minus 1. लक्ष द्या पहिले एक्झाम्पल आहे आता काय आहे x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू 5. क्वेश्चन त्याचा असा आहे की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सगळीकडे तुम्हाला हेच क्वेश्चन बघायला मिळणार नाही तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y ही पण येईल पण विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे x खाली आला पाहिजे. त्याचा अर्थ कळतो तुम्हाला की dy बाय dx इथे काय म्हणतोय की डिफरन्शिएटिंग विथ तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना कुठला वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. याला तुम्ही काय म्हणता द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसं इथे टाइम मध्ये चेंज होणार तसं डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज. लक्षात येते या पद्धतीने नाही का? आता इथं मग इथं काय दिलेलं नसतं. इथं काय दिलेलं नसतं म्हणजे वाय आपल्याला ठेवायचं वाय. बरोबर का? ऐका सांगा मला एक्स ही कुठल्या टाइप मध्ये फॉर्म्युला कुठला वापरावा लागतो एक्स रेस्ट टू एन. मग काय एक्स रेस्ट टू एनचा फॉर्म्युला एन इनटू एक्स रेस्ट टू एन. पण ह्याच्यात एन काय आहे पंजा आलं ना ठेवा आलं लक्षात. मग बघा ही त्या बरोबर असं डिफरन्शिएटिंग with respect to x. इथे मी व्यवस्थित लिहायचं मी लिहित नसतो dy by dx. काय येईल बघा n काय आहे 5 n into x x आला गेला x cube minus 2x minus 1 रेस्ट टू n minus 1 म्हणजे 5 minus 1 4 into
derivative of that again x means x2 minus 2x minus 1. हा चला एक काय असेल 5 into x2 minus 2x minus 1 raised to 4 into x2 चा डेरिव्हेटिव्ह परत x raised to n चा फॉर्म्युला n into x raised to n minus 1 3 minus 1 minus 2x डेरिव्हेटिव्ह आणि 1 चा बस याच्या पुढे जाऊ ना आलं लक्षात संपलं इथं कुठं थांबायचं हे सुद्धा आपल्याला केला काय तुम्ही परत केली काय गरज आहे का सांगितलं करत घ्या काय एरर डेरिव्हेटिव्ह सोडत नाही ना ए झालं का एक मिनिट जवळ लक्ष ठेवा आता इथे x रेस टू n आहे का नाही इथे x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह घेतलं का मी काय लिहिले बाबा n into x रेस टू n मायनस 1 लिहिले का तिथं ही जी x आहे ना x हे x चं परत डेरिव्हेटिव्ह असतं पण x चं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1 ती लिहित नाही आपण तिथं काय म्हणलं काय करतो तू लिहित जा अरे इकडे आता x चं डेरिव्हेटिव्ह पण आलं का इथं बघ 1 into n into x raised to n minus 1 एक गुणिले 2 किती असतं एक गुणिले 2 किती 2 असतं म्हणजे तर आपण 1 into 2 लिहू का लेट्स गो अरे साधा नाही ऐका 3 n into x raised to n minus 1 त्याचं x चं परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं वाटत नाही तर बघा मी काय केलं मी काय केलं इथं x raised to n होता रे मग मी काय केलं n घेतला x raised to n minus 1 केला परत मी या x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तेच तुम्हाला फॉर्म्युला सांगतो ते असतं पण x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 ते दिसत नसतं म्हणून द्यायचं नसतं आलं लक्षात चला आता नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये काय अवघड नाही फक्त टर्मवर जास्त पुढे ध्यान ठेवायचं एकदा बेसिक आलं ना सगळं तुम्हाला येते आता तुम्ही मला सांगायचं हा काय एक्झाम्पल आहे 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 आणि पुढे काय -5 raised to 5/2 बघा वरला सगळी कुठल्या फॉर्म मध्ये अजून परत x raised to टाइप ओळखा तुम्ही बाकी काय सगळं येते x raised to n च्या फॉर्म मध्ये n किती आहे 5/2 बरोबर हे पोराला काय करते तो लक्ष द्या सांग डेरिव्हेटिव्ह dy/dx सांग 5/2 म्हणजे n बरोबर आहे n into x म्हणजे संपूर्ण टर्म आहे द्या 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 n into x raised to n minus 1 म्हणजे 5/2 minus 1 पार्टची कॅल्क्युलेशन करायची तर 2 करायचं लगेच 2 करायचं 5 वजा 2 3 भागिले याला 3/2 into derivative of that x again derivative of that x म्हणजे काय ही 2x raised to 3/2 minus 3x raised to 3x raised to 4/3 आणि minus 5 बरोबर का आता इथपर्यंत कायच करायचं हाय असं लिहायचं ठीक आहे मग मी असं बोलतो ठीक आहे आता बघा तिथं गेट तुम्ही नाही असं करायचं ती मग अशी करते मी सर झाला का नाही मग तुम्ही तसं करायचं तर नाही करायचं सगळं लिहायचं या बघा इथं लक्ष द्या परत कुठला फॉर्म्युला x raised to n इथं परत x raised to n आहे परत इथे x raised to n ही कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट झिरो येणार बघा लक्ष द्या इथं काय असं x raised to n म्हणजे x into n into x raised to 3/2 minus 1 हा घेत्या हा मायनस
3 into 4 by 3 into n into x raised to 4 by 3 minus 1. 1 by 5 चा बघा परत 2 ला 2 जाईल 3 ला 3 जाईल. ही लिहा आता शेवट 5 by 2 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 3 by 2 into 3 x raised to 1 half minus 4 x raised to 1 by. आणि तुमचं सोल्युशन अवघड काय नसते फक्त कसं आहे प्रोसेस चेंज होत जाते. अवघड नाही फक्त फंक्शन जे देतात ना फंक्शन पुढे वाढवलं. आता ह्याच्यात किती वेळा त्यांनी फॉर्म्युला दिला एक्स रेशो बरोबर इथं आहे परत त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मला परत काय झालं पुढे जर एक्स ला रूट मध्ये काय कुठल्या आपला आहे त्याला चालतं की त्याला तुम्ही जरी टाकलं तरी चालतं काय अडचण नाही. शक्यतो असलं काही करत बसणार राहू नाही त्याला त्याला करमत नाही मी म्हणता अरे रेस्ट टोकन हा रूट एक्स आहे ना एक काम करायचं जेवढं तुम्हाला सुटते तेवढं सोडवा नवनीता मधलं बरोबरच आलं पाहिजे असं काही नाही. मी आधी तुम्हाला सांगितले कळते का मी कळाली का तुम्हाला दोन एक्झाम्पल कळाली का बरं एक मिनिट वर लक्ष द्या. हे काय एक्झाम्पल आता पुढची एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची सांगतो तुम्हाला लक्ष द्या. आता हे डाऊन वाढी काही त्यांचं टाइम इथं झाला बघा हे तिसरं जे आहे का नाही y is equal to square root of x square plus 4x minus 7 मग चाललं बघा रूट आहे का नाही रूट स्क्वेअर रूट h मध्ये काय होणार रेस्ट टू परत n into x रेस्ट टू n minus 1 ठीक आहे. आता इथं चौथं मध्ये काय दिले बघा y is equal to स्क्वेअर रूट मध्ये x square plus square root of x square plus 1 सोडवायचं तुम्ही आता कळलं ही जमल घ्या काय आता लक्ष द्या. आता ही जी आहे का नाही याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा dy by dx याला सुद्धा मेथड दोन आहे डायरेक्ट रूट x चा फॉर्म्युला 1 अपॉन रूट x नसेल तर x स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस 1 रेस्ट टू 1 कुठल्याही मेथडने सोडवा. आता डायरेक्ट मेथडने रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 2 रूट x म्हणजे काय येणार आहे x स्क्वेअर प्लस 1 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट x x म्हणजे काय x स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस 1 बाबा हे आहे असं टर्म इनटू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस रूट x पर डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट x स्क्वेअर प्लस 1 2x आता असंच असतं राहील कळते का तुला 2 बघा ही टर्म आहे अशी इनटू 2x प्लस x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 हे असे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर काय करूया ऐका यात किती झालं 6 गेले ही 6 एक्झाम्पल आहेत त्यापैकी मी 4 तरी इथे केली राहिलेली 2 एक्झाम्पल वया करायच्या चांगल्या इंडीच्या पोत्यावर मिळालेल्या वया